पद्माचं आयुष्य बर्बाद करणाऱ्या व्यक्तीला मी अजिबातच माफ करणार नाही, असं शौर्य ऊर्जाला म्हणत असतो. ऊर्जा म्हणत असते, शौर्य मला पाहायचंच आहे की आता काय करणार आहेस तू. स्वतःच्या डॅडना या सगळ्यातून वाचवणार आहेस की त्यांना या केल्याची शिक्षा देणार आहेस. त्यावर ऊर्जाला शौर्य म्हणत असतो, नको काळजी करूस तू. आता मला कळून चुकलंय की डॅड या सगळ्या प्रकरणामध्ये चुकलेत आणि त्यांनी पद्माची हात जोडून माफी मागायला हवी. आणि त्यांनी जर तसं नाही केलं तर मी स्वतः त्यांना पोलिसात देईन. हे वाक्य ऐकल्यावर आता ऊर्जा म्हणत असते, नको शौर्य नको, हे तुझ्याच्यान झेपणार नाही आणि तुला हे करायला जमणार सुद्धा नाही. आता असं बोलून ऊर्जाने शौर्यला डिवचलेलं असतं. लगेचच आता शौर्य म्हणत असतो, ऊर्जा मला हलक्यात घेऊ नको, मी डॅडची ही चुकी अजिबातच खपवून घेणार नाही. आणि अशातच आपण पाहतोय ऊर्जा म्हणत असते, ठीक आहे चल करून दाखवच. आणि तेवढ्यात ऊर्जाच्या समोरच शौर्यने हर्षवर्धनचा हात धरलेला असतो आणि हर्षवर्धनला तो आता पद्माकडे नेत असतो. हर्षवर्धन म्हणत असतो, शौर्य शौर्य काय करतोयस तू हे. त्यावर शौर्य म्हणत असतो, डॅड आता सगळ्या मीडियासमोर तुम्हाला पद्माची माफी मागायची आहे, तेही हात जोडून. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धनने शौर्यच्या हातात असलेला आपला हात झटक्याने सोडवून घेतलेला असतो. शौर्य म्हणत असतो, डॅड हे काय करताय तुम्ही, तुम्हाला आता पद्माची माफी मागावीच लागेल. त्याच वेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, वेडा झालायस का तू, एका मोलकरणीची माफी मागू मी, तिची माझ्यासमोर उभे राहायची लायकी तरी आहे का. असं तसं आता हर्षवर्धन बोलत असताना शौर्य म्हणत असतो, डॅड तुम्हाला माफी मागायला का सांगतोय कळत नाहीये का. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, तुला कळत नाहीये, मी तिच्या आयुष्यामध्ये एवढं सुख आणि श्रीमंत नवरा आणत होतो, याचा विचार तुम्ही कोणी केलाय का. अरे सुखाने नांदली असते ती. त्यावर ऊर्जा पुढे येते आणि बोलू लागते, हर्षवर्धन सर खरंच तुम्हाला असं वाटतं की या नालायकाबरोबर पद्माने लग्न केलं असतं तर ती सुखाने नांदली असते. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, का का नांदणार नाही ती. हे सगळं ऐकल्यावर आता ऊर्जा म्हणत असते, कारण तुम्ही आत्तापर्यंत मीडियाची केलेली दिशाभूल हे मीडियाला अजिबातच माहिती नाही आहे. जर आज मीडियापुढे मी तुमचं बिंग फोडलं तर मीडियाला कळून चुकेल की आत्तापर्यंत तुम्ही ज्या काही केसेस लढल्या आहात त्या सगळ्या तुम्ही अगदी डमीबाजी करून लढल्यात, लोकांना फसवून आणि पैसे घेऊन तुम्ही जिंकला आहात. हे सगळं ऐकल्यावर मात्र हर्षवर्धन म्हणत असतो, शौर्य तुझ्या बायकोला आवर घाल, जरा अतिच बोलते ती. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, डॅड अति बोलते असं म्हणताय तुम्ही, पण तुम्हालाही माहिती आहे की ती बरोबर बोलते. आणि अशातच आता शौर्यला काही केल्या आपण थांबवू शकत नाही हे हर्षवर्धनच्या लक्षात आलेलं असतं. आणि लगेचच आता हर्षवर्धन म्हणत असतो, ठीक आहे तुला असं वाटतं ना की या मोलकरणीची मी माफी मागावी, मग एक काम तुला करावं लागेल. त्यावर शौर्य म्हणत असतो, काय. त्यावर लगेचच आता हर्षवर्धन म्हणत असतो, हिला या विक्रांशी लग्न करायला तयार कर. त्यावर लगेचच आता शौर्य म्हणत असतो, डॅड मुळात तिला या सगळ्या प्रकरणात अडकायचंच नाहीये, मग तुम्ही तिच्यावर जबरदस्ती का करताय. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अरे मी जबरदस्ती नाही करत आहे, तिची वकील ऊर्जाने सुद्धा या लग्नाला परमिशन दिली आहे, मग तुला काय प्रॉब्लेम आहे. त्यावर ऊर्जा म्हणत असते, परमिशन दिली होती कारण मला माहीत होतं की या सगळ्यामध्ये तुम्ही हिला अडकवणार आहे, पण मी तिला या सगळ्यात अडकू देणार नाही याची मला खात्री होती. आताच्या आत्ता हे सगळं कॅन्सल करायचं आणि निमूटपणे प्रत्येकाने हेतून निघून जायचं. त्यावर लगेचच आपण पाहतोय हर्षवर्धनने आता तिथे असा काही गोंधळ घातलेला असतो ज्यामुळे कुणालाच काही कळत नसतं. आणि अशातच आता शौर्य म्हणत असतो, डॅड नाईलाज असतं मला तुम्हाला फरफट्यात तुरुंगात न्यावं लागेल, आताच्या आता गप्प बसा नाहीतर तुमची इज्जत गेली म्हणून समजा. त्यावर तिथे हर्षवर्धन लगेचच म्हणत असतो, शौर्य
तू तुझ्या लायकीत राहा, मी आधीच सांगतोय. त्यावर लगेचच आता ऊर्जा म्हणत असते, हर्षवर्धन जहागीरदार, माझ्या नवऱ्याशी इज्जतीत बोलायचं, त्याला मान द्यायचा, सन्मान द्यायचा, कारण तोही आता वकील आहे आणि तुम्ही त्याचे डॅड असाल तर ते घरी बाहेर नाही. असं जेव्हा ऊर्जाने म्हटलेलं असतं त्याच वेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, ए ऊर्जा, मी काय करायचं ना आणि काय नाही हे तू नाही तर मी ठरवणार. त्यावर हर्षवर्धनला शौर्य म्हणत असतो, डॅड, तुम्ही ठरवणार असं तुम्हाला वाटतंय, पण आता इथे सगळं काही माझी बायको ठरवणार. ती जे काही बोलणार तीच माझ्यासाठी पूर्व दिशा असणार आहे. असं बोलून आता ऊर्जासमोर हर्षवर्धनच्या मुलाने चांगलाच एक पायंडा घातलेला असतो. इकडे आपण पाहतोय आता हर्षवर्धन हा तिथून निघत असतो. त्याच वेळेला शौर्य म्हणत असतो, निघताय कुठे? हर्षवर्धन जहागीरदार, तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये आधीपासूनच सामील आहात हे मला कळून चुकलंय. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, म्हणजे काय कळून चुकलंय? आणि अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता मीडिया ही आता हर्षवर्धनवर चांगलीच चिडलेली असते. तेवढ्यात आपण पाहतोय आता आपल्या बापाच्या बाजूने आवाज उठवण्यासाठी तिथे आदित्य आलेला असतो. आदित्य म्हणत असतो, थांबा, अहो काय चालवलंय तुम्ही हे? हर्षवर्धन जहागीरदारशी बोलताना अगदी नम्रप्रमाणे बोललं पाहिजे, हे तुम्हाला माहीत आहे ना? मग आज हर्षवर्धन जहागीरदार समोर तुम्ही अरेरावीची भाषा कशी काय करताय? त्याच वेळेला मीडियामधील एक माणूस म्हणत असतो, अहो सर, बरोबर बोलताय तुम्ही, पण तुम्ही तुमच्या डॅडच्या बाजूने आहात, पण तुमचा सक्का भाऊ तुमच्याच डॅडच्या विरोधात आहे. आता खरं कोणाचं मानायचं आणि कुणासाठी आम्ही तयार राहायचं? त्यावर लगेचच आता आदित्य बोलू लागतो, खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये मी 2 दिवस सुट्टी घेणार होतो, पण हरकत नाही, आता मलाच घरची सगळी कामं करावी लागतील. आणि अशातच आता हर्षवर्धनला शेवटी शौर्य म्हणत असतो, आत्ताच्या आत्ता तुम्ही पोलीस स्टेशनला चला, कारण मी तुमच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. शौर्यला लगेचच हर्षवर्धन म्हणत असतो, डोकं फिरलंय का तुझं? माझ्या विरोधात तू तक्रार नोंदवलीस आणि कोणता पोलीस येणार आहे मला अटक करायला? असं बोलून आता हर्षवर्धन चांगलाच माजात असतो. पण त्याच वेळेला तिथून आलेल्या एखाद्या कनपट्ट्याला आता हर्षवर्धन म्हणत असतो, ए बघतोस काय माझ्याकडे? तेवढ्या 2 पोलीस आतमध्ये येतात आणि त्यातला हर्षवर्धनला एक आणि आदित्यला एक बिड्या ठोकण्याचं काम करतात. त्याच वेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, ए काय नाव तुझं? माझ्या हातात बेड्या ठोकतोयस तू? आणि लक्षात ठेव, माझ्या हातात बेड्या ठोकायच्या आधी 10 वेळा विचार कर. त्याच वेळेला आदित्यच्या हातात बेड्या ठोकणाऱ्या एका कॉन्स्टेबलला आदित्यही म्हणत असतो, अरे मला ओळखत नाही का? मी हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे. त्याच वेळेला बाजूला असलेला शौर्य म्हणत असतो, दादा, इथे हर्षवर्धन जहागीरदारच्या हातात बेड्या पडतायत आणि तू काय म्हणतोयस की हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे? अगं, हर्षवर्धन जहागीरदारला आता तुरुंगात जावं लागणार आहे. आणि तेवढ्यात मीडियासमोरच हर्षवर्धन जहागीरदार आणि आदित्य हर्षवर्धन जहागीरदार या दोघांना बेड्या ठोकत पोलिसांनी आता तुरुंगात पाठवलेलं असतं. तिथे गेल्यावरही या दोघांचा माज काही कमी नसतो. दोघंही अरेरावीची भाषा करत असतात. आणि हे सगळं पाहता आता तिथे हर्षवर्धनला वाचवण्यासाठी कोणीतरी येणार असं हर्षवर्धनला वाटत असतं. पण तिथे आधीपासूनच ऊर्जा शौर्याला म्हणत असते, शौर्य, फार काळ हर्षवर्धन जहागीरदारला आपण असं लटकवत ठेवू शकत नाही. आपल्याला काही हवं नको असेल तर ती आधी पाहते, म्हणून तिचा फक्त आपल्याला थोडासा दुर्व्यास करायचा आहे. आणि अशातच आपण पाहतोय तिथे आता ऊर्जाने शौर्याची समजूत काढलेली असते. आणि शौर्य म्हणत असतो, ऊर्जा, अगदी बरोबर बोलतेस तू, पण मी काय करू, मला काहीच कळत नाहीये. असं जेव्हा आता त्या खोक्याने म्हटलेलं असतं त्याच वेळेला तिथे पोलिसांच्या समोर आलेल्या विजयाने एकच धुमाकूळ घातलेला असतो, माझ्या नवऱ्याला आणि माझ्या मुलाला अटक करण्याची हिंमत केलीच कशी तुम्ही? असं तसं बोलून आता सगळ्यांसमोर आपली प्रतिमा उंचावण्यासाठी आलेली बाई हर्षवर्धनच्या बाजूने बोलण्याचा प्रयत्न करते. पण हर्षवर्धनला तात्काळ सुटका होईल
आणि सुटका मिळेल असं काही वाटत नसतं. कारण ऊर्जा आणि शौर्यने हर्षवर्धनला चांगलंच पाणी पाजत तुरुंगात टाकलेलं असतं. इकडे तुरुंगात हर्षवर्धन समोर आदित्य असतो. आदित्य म्हणत असतो, डॅड, आज माझी जी काही अवस्था आहे ना, त्याला तुम्ही जबाबदार आहात. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, काय? मी मी जबाबदार आहे? अरे काही काय बोलतोस तू? त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, अरे एक गोष्ट समजून घे. तुला असं वाटत असेल की तू माझ्यासमोर येऊन शहाणपणा करशील आणि तो मी खपवून घेईन, तर तसं मला अजिबातच करायचं नाहीये. इकडे आपण पाहतोय आता विजयाला जेव्हा कळतं की हर्षवर्धनला तुरुंगात शौर्यने पाठवलंय, त्याच वेळेला विजया शौर्यला फोन करते. शौर्यला कळून चुकतं की आई आपल्याला फोन का करते. तेवढ्यात ऊर्जा म्हणत असते, शौर्य, आईंचा आलेला फोन आधी रिसीव कर. शौर्य म्हणत असतो, ऊर्जा, ते तितकं महत्त्वाचं नाहीये. त्यावेळेला ऊर्जा म्हणत असते, फोनवर आधी काय बोलणं होतंय त्यावर डिपेंड आहे किती महत्त्वाचं आहे. तू फोन घे ना. असं बोलून आता शौर्यने फोन रिसीव केलेला असतो. समोरून विजया म्हणत असते, काय रे शौर्य, हे मीडियामध्ये टी व्हीवर काय दाखवत आहेत की तुझ्या बापाला अटक केली आहे म्हणून, आणि आदित्यलाही. त्यावर शौर्य म्हणत असतो, हो हो मॉम, तू मीडियामध्ये जे काही पाहिलंस ते अगदी बरोबर आहे. हे सगळं ऐकल्यावर विजया म्हणत असते, काय, यांना अटक झाली आणि तू अगदी शांतपणे सांगतोयस मला? त्यावर आता हर्षवर्धनचा मुलगा शौर्य हा विजयाला म्हणत असतो, काय गे ना मॉम, मी या सगळ्या प्रकरणात प्रमुख आहे. मीच हर्षवर्धनला तुरुंगात पाठवली आहे कारण ते चुकीचे वागलेत. हे वाक्य ऐकल्यावर आता विजया म्हणत असते, झाली असेल त्यांच्याकडनं एक चूक, म्हणून काय तू इतका मोठा गुन्हा करायचा, त्यांना थेट तुरुंगात पाठवायचं? त्यावेळेला शौर्य म्हणत असतो, मॉम, चुकतेस तू. अगं गुन्हा नाही, त्यांनी महागुन्हा केलाय. त्यावर विजया म्हणत असते, गुन्हा? कोणता गुन्हा? त्यावर हर्षवर्धनचा मुलगा शौर्य म्हणत असतो, पद्माचं लग्न तिच्या मनाविरुद्ध विक्रांतशी लावण्याचा प्रयत्न डॅडने केला आणि हे सगळं त्यांनी करताना खोटं ॲफिडेव्हिट तयार करून घेतलं आणि त्यातील एक प्रत ती ऊर्जाच्या हातात दिली आणि दुसरी प्रत स्वतःकडे ठेवली. स्वतःकडे जी प्रत ठेवली त्यात थोडा बदल केला की पद्मा विक्रांतशी लग्न केल्यावर 1 वर्षाने ती गपचूप निघून जाईल आणि याचा दोष ती कोणालाच देणार नाही. आणि दुसरी गोष्ट, घरातले मौल्यवान दागिने ऊर्जाला मिळतील ते तिने परत करायचे. आणि हे सगळं ऐकून आता विजया म्हणत असते, बाप रे, खूपच शॉकिंग आहे. आणि अशातच आता मागचा पुढचा विचार न करता शौर्यने असं म्हटलेलं असतं, मम्मा, एक गोष्ट लक्षात ठेव, डॅड आणि आदित्य दादाला एक रात्र तरी या तुरुंगात राहावंच लागेल, तर त्यांना कळेल की एखाद्या गरिबाशी वागताना कसं वाटतं ते. हे सगळं ऐकल्यावर आदित्य म्हणत असतो, अरे शौर्य, या सगळ्या प्रकरणात माझी काय चूक आहे? अरे मला सोडव रे, मला सोडव. त्यावर आदित्यच्या अशा वागण्यावर आता हर्षवर्धन खूपच चिडलेला असतो. हर्षवर्धन म्हणत असतो, एक गोष्ट लक्षात ठेव प्रामुख्याने, या सगळ्या प्रकरणामध्ये मला तुम्ही गुंतवण्याचा प्रयत्न केला पण मी गुंतलो नाही. तेवढ्यात आपण पाहतोय आता कुमुदिनी ही विजयाला म्हणत असते, काय गे विजया, शौर्यवर एवढ्या जोरात डाफरतेस का? त्यावर कुमुदिनीला आता विजया म्हणत असते, आईसाहेब, आज हर्षवर्धन जहागीरदार यांना अटक झाली आहे आणि त्यासोबत आदित्यला सुद्धा पोलिसांनी तुरुंगात टाकलंय. हे सगळं ऐकल्यावर आता कुमुदिनी म्हणत असते, आता पुन्हा मलाच जावं लागेल. असं म्हणत आता कुमुदिनीने स्वतःचा एक वेगळाच प्लॅन तयार केलेला असतो. त्या प्लॅननुसार आता ती हर्षवर्धनला आणखी 2 दिवस तुरुंगात ठेवण्याचा विचार करत आहे, म्हणजे इकडे पद्माला व्यवस्थित न्याय मिळवून देता येईल. आणि अशातच आता हर्षवर्धन आपल्याच पद्धतीने जेलमधून सुटण्यासाठी मोठी धडपड करत असतो. पण ऊर्जाने आता हर्षवर्धनवर लबाडीचे चार्जेस लावलेले असतात. लावलेली कलमं खूपच हार्ड असल्यामुळे आता हर्षवर्धनला अजिबातच बेल मिळत नाही आणि त्यामुळे आता आतमध्ये असलेल्या आदित्यचीही चांगली गोची झालेली असते. आदित्य म्हणत असतो, या सगळ्यामध्ये मला अजिबातच काही रस नाही.
असं जेव्हा आदित्यने म्हटलेलं असतं त्याच वेळेला मागचा पुढचा विचार करून आदित्यने आता हर्षवर्धनला असं म्हटलेलं असतं, डॅड यापुढे तुमच्या कोणत्याच प्लॅनमध्ये मी सामील होणार नाही, कारण आजचा प्लॅन हा तुमचा होता आणि तुम्ही सपशेल मला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवलं. आता काही करा डॅड, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कितीही काही झालं तरी आपण या शौर्याच्या नादाला नाही लागलं पाहिजे, कारण एखाद्याची सटकली तर ती कायम सटकली असं आपण म्हणू शकतो. मित्रांनो, इथे तर आता मला तुम्हाला हे सांगायचं आहे, हर्षवर्धन जहागीरदारचा माज हा त्याच्याच मुलाने म्हणजे शौर्यने उतरवलेला आहे, पण तरीही हा हर्षवर्धन माझातच जगणार. त्याला असं वाटतं की या सगळ्या वकिलांच्या लिस्टमध्ये आपण खूप मोठे वकील आहोत आणि एकदा का आपण ठरवलं तर एकेकाची चांगली तासून काढू असं या हर्षवर्धनला वाटत असतं. पण शेवटी तिच्या घरात येण्याने हर्षवर्धनची चांगलीच गोची झालेली असते. ती म्हणजे ऊर्जा. ऊर्जा म्हणजे हर्षवर्धनची सून आणि ऊर्जा ही या प्रकरणामध्ये असलेल्या हर्षवर्धनच्या मुलाची बायको. हे सगळं ऐकून मात्र आता शौर्याची गरकन गरकर फिरणार होती, पण तेवढ्यात मी थांबलो, नाहीतर शौर्याने आज चांगलाच गोंधळ घातला असता. मित्रांनो, इथे तर कन्फर्म आहे की येत्या काळामध्ये या मालिकेत आपल्याला नवीन काहीतरी पाहायला मिळू शकतं. बाकी आजचा हा भाग तुम्हाला नेमका कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. या या या